नमस्कार. रंगदेवता नाट्यदेवतेस वंदन करून रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून नवीन मराठी शाळा सादर करीत आहे नाटिका जीवन त्यांना कळले हो. लेखन सौ प्रिया इंदुलकर, दिग्दर्शन सौ प्रिया इंदुलकर, सौ सुषमा घडशी. सादर करीत आहोत जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. मित्रांनो, बालदोस्तांनो, नमस्कार. मी सूत्रधार क्रमांक 1 आणि मी सूत्रधार क्रमांक 2. आम्ही आलोय तुम्हाला थेट स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. अरे पण स्वर्गात जाण्यासाठी, यांना नेण्यासाठी तुझ्याकडे कोणती बस आहे की तिकीट आहे की विमान आहे तरी काय? आणि आत्ताच या चिमुकल्यांना कुठे स्वर्गात घेऊन चाललायस? काही पण नको बोलूस. माझ्याकडे बस, तिकीट, विमान हे काहीच नाही, पण तरी मी तुम्हाला स्वर्गात नेऊ शकतो. माझ्याकडे एक मंत्र आहे आणि या मंत्राने आपण एकदम थेट स्वर्गात जाऊन पोहोचू. वा, कमालच आहे बाबा तुझी. काय काय माहित असतं तुला. तयार? म्हणणार ना सगळेजण मंत्र? चला तर मग स्वर्गलोकी जाऊया. पण थांब, मला एक समजत नाहीये, तू आम्हाला स्वर्गात का घेऊन चाललास? काय स्पेशल इव्हेंट, फेस्टिवल की तिथेही शाळाच आहे? नको रे बाबा, शाळा नको. शाळा कुछ नाही. तिथे इंद्रदेव व नारद मुनींनी एक विशेष स्पर्धा ठेवली आहे. आपल्याला पण पाहायची आहे ना ही स्पर्धा. चला तर मग कोण कोण स्पर्धक आहेत हे तिथेच जाऊन पाहू. आता माझ्या मागून मंत्र म्हणा. डोळे मिटलेले. ओम ह्रीं क्लीं क्लीं. हा असला कसला मंत्र म्हणतोयस? स्वर्गात नेतोयस की नरकात? अरे चुकलं बरं का, मंत्र चुकला. थांबा, आता मात्र स्वर्गाचा मंत्र म्हणतो. हा म्हणा. बम बम बोले, डोळे बंद कर रे. बम बम बोले, स्वर्गामध्ये चल रे. बम बम बोले, स्वर्गामध्ये चल रे. बम 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 बम. आपण स्वर्गाची सफर करूया. इंद्रदेवांच्या आज्ञेने पृथ्वीवरील काही श्रेष्ठतम जीव आम्ही स्वर्गलोकी घेऊन आलो आहोत. यातले कोण बरे श्रेष्ठ ठरणार हे देवराज इंद्र ठरवतील. हा असा जातो आणि त्यांना या सर्वांच्या आगमनाची वार्ता देऊन येतो. नारायण नारायण. देवर्षी, आपण गुप्तपणे येथे थांबून ही फुले, कीटक, पक्षी काय काय करतात ते पाहूयात. असंख्य पिवळ्या धमक पाकळ्यांनी बांधलेला मी आहे झेंडू. आलोच आहे स्वर्गात तर चला इथलेही अंगण सजवू. तुम्ही नुसत्या अंगणात सजवा. हा, मी लाल गुलाबी रंगांसोबत सुगंधित करतो मग स्वर्गलोक. आम्ही बहिणी जाई जुई, अंगांचे नाजुकी ग बाई. पांढरा शुभ्र आमचा रंग, आमच्या वासाने सर्व होती दंग.
अरे देवा, या मुंग्यांनी स्वर्गात देखील प्रवेश घेतला. पृथ्वीवर प्रत्येकाच्या घरात, शेतात, डब्यात शिरायच्या. आता तर स्वर्गाला देखील मुंग्या आल्या. नाहीतर काय, नुसती आपली पिटपीट पिटपीट. ए मधुराणी, तुला कुठे श्रीकृष्ण दिसले का? माझे लाडके देव आहेत ते. पण स्वर्गात येऊनही मला अजून दर्शन झालेले नाही. कार्तिक स्वामींचे मी वाहन, पण श्रीकृष्णांनी मला मुकुटात स्थान दिले. तू तर आपली इकडे तिकडे उडत असतेस. दिसले का तुला मुरारी? नाही रे मयुरा, मला तर वेळच नाही इकडे तिकडे बघायला. इथला मध शोधत फिरते. आधी पोळे बांधावे लागेल ना, तेच काम सुरू आहे. पृथ्वीवर आम्ही सर्वजणी मिळून करायचो. इथे मात्र मी एकटीच घर बांधणे, मध शोधणे आणि शिवाय कोणी जर माझ्या घराकडे फिरकले तर त्याला तिथे चढवून कडकडून चावा घेणे, रक्षण करणे. बाई 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 बाई, किती काम आहेत मला. तुझ्याशी बोलून वेळ वाया गेला बघ माझा. अरे हा इथे कसा आला? नुसतं ओरडतोय काव काव. काडी काडी शोधून नेतोय तरी कुठे? हा काळा कुट्ट कावळा फिरतो नुसता कावळा. करून गेलाय इथेही कचरा. पळा पळा पळा. मला बसायला मिळालं आहे इथे मऊ मऊ ढगांचा कापूस. ओळखलंच असेल मला, मी आहे हापूस. तोतापुरी, केशर, पायरी माझे भाऊ, सर्वांपेक्षा मीच श्रेष्ठ, कारण मी आहे हापूस. दास, कशाला खाता एवढा भाव? मी आहे नारळ. प्रत्येक पूजेत मलाच स्थान. देवाच्या पूजेसाठी माझा मान. म्हणूनच मिळाले आज स्वर्गात स्थान. An apple a day keeps the doctor away. सर्वांना स्वास्थ्य देणारा मी सफरचंद. गाल आहेत माझे लाल लाल बुंद. अरे पण या वडाच्या झाडाचा विस्तार इथे कशाला आलाय? अरे मी तर सर्वांना छाया देतो, पक्ष्यांना माया देतो. 300 वर्ष जगताना सर्वांना भरपूर प्राणवायू देतो. देवर्षी, स्पर्धा खरंच कठीण आहे. सर्वश्रेष्ठ कोण? पण मला एक प्रश्न पडलाय. त्रिमूर्तींचा आवडता बुद्धिमान प्राणी मनुष्य इथे दिसत नाही. मनुष्याला या स्पर्धेत आणावे की नाही हेच ठरत नव्हते. कारण हल्ली जरा तो लहरी झाला आहे. पण आपण म्हणत असाल तर अवश्य घेऊन येतो. थांबा, त्याला ओआयच्या मदतीने कॉल करून बोलून घेतो. ओआय ओआय म्हणजे ओरिजिनल इंटेलिजन्स. तेच बरं ठरेल, कारण पृथ्वीवर गेलात तर हा कुठली गाडी कुठून आणून आपल्या अंगावर घालेल हे काही समजणार नाही. त्यापेक्षा फोनच करा. टी 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 टी. हॅलो हॅलो. आम्ही स्वर्गलोकातून देवर्षी नारद बोलत आहोत. आपण आज हा कॉल इंद्रदेवांच्या आज्ञेनुसार केला आहे. तरी आपण
संसारात हजर व्हावे. हॅलो, कोण इंद्र, कोण नारद, कसला स्वर्गलोक? हे कसं शक्य आहे? उगाचच खोटे बोलून फसवू नका बरे. फसवणे हा तर तुमचाच गुण. चमत्कार पाहायचाच असेल तर फोनवर पाठवलेल्या स्वर्गाच्या लिंकवर क्लिक करा आणि ओंकार म्हणा. कसले कसले फोन येतात, पण एकदा करून पाहायला काही हरकत नाही. अरे, खरंच मी स्वर्गात आलोय का? इंद्रदेव आणि नारद दिसत आहेत. म्हणजे मी खरंच स्वर्गात आलोय. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. स्वर्गात येण्याचे स्वप्न पूर्ण झाले. अरे, पण ही फुले, फळे, पक्षी, कीटक यांचे इथे काय काम? अरे रे, या मनुष्य प्राण्याला इथे कोणी आणले? काय रे देवा, याला कशाला इथे आणला? सर्व शांत उभे राहा. देवराज इंद्र इथे आहेत. आपल्यापैकी सर्वश्रेष्ठ कोण हे ते ठरवणार आहे. श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ मीच ठरणार श्रेष्ठ. या फळा फुलांपेक्षा, किडा मुंगीपेक्षा निश्चितच मीच श्रेष्ठ. पृथ्वीवर गेल्यावर मला तर वाटले की मनुष्य श्रेष्ठ ठरतो. देवाने सर्वात मोठा मेंदू तुला दिलाय. देवाने बनवलेल्या पृथ्वीचे रूप तू हा म्हणता विद्रूप केलेस. तुझ्या बुद्धीने तू सजीव सृष्टी सांभाळशील असा विश्वास होता. इतर ग्रह ताऱ्यांपर्यंत तू मजल मारलेली पाहून स्वर्गावर पण चाल करून येशील की काय अशी शंका आता मात्र वाटते. पाताळातील राक्षसांपेक्षा भयानक रूप तू घेतले आहेस. नारायण नारायण. तरी पण मी श्रेष्ठ आहे. हे किडा मुंगी काय करतात? थांब मनुष्य, थांब. एवढा उन्माद नको. ज्या बुद्धीच्या जोरावर तू हे बोलत आहेस ती तर तुला देवांनीच दिली आहे. ती तुझी क्रिएटिव्हिटी नाही. म्हणजे मी श्रेष्ठ. थांबा. खरं तर तुम्ही सर्वच माझी मुले. सदाफुली, वड आणि कावळा हे सर्वश्रेष्ठ कोण याच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. सांगतो. झेंडू, गुलाब, जायफळ तुम्ही स्वतःच्या गुणांचा अभिमान बाळगून जगता. ही सदाफुली मात्र रंग, रूप, वास नसतानाही विना तक्रार कुठेही फुलते. तुमच्यात ती श्रेष्ठ ठरेल. मधमाशी, तुम्ही अखंड काम करता हे खरे, पण तुमच्या कामात तुम्ही इतरांना सामावून घेत नाही. सफरचंद, मोर, आंबा, श्रीफळ तुम्हाला तर गर्वच झाला आहे. वडेश्वरा, प्राणवायू देण्याचे काम आम्ही आपणास दिले, पण आपल्या विस्तारात अनेक छोट्या रोपट्यांना आपण जगूही देत नाही. हा कावळा मात्र आम्हाला वेगळेच काम करताना दिसला. बरोबर. कावळ्याला ना रंग ना उंच उडण्यासाठी मोठे पंख. सर्वजण त्याला हुसकावतात. कसे बसे पोट भरतो, पण त्याने कधी आम्हाला तक्रार केली नाही. स्वतःच्या घरट्यात कोकिळेची पिल्लेही तो सांभाळतो. त्यांना आश्रय देतो, ममत्व देतो. मनुष्या, तुला हे जमणं शक्य नाही. स्वतःच्या स्वार्थीपणामुळे, हव्यासामुळे मनुष्याला मनुष्यापासूनच धोका निर्माण केला आहे. त्यामुळेच कावळ्याला विजयी घोषित करतात. कारण जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, निस्वार्थ होऊनी जगत